चल सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ स्वप्न ते खास जिंकुनी आज चल रे गीत गा चल सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ स्वप्न ते खास जिंकुनी आज चल रे गीत गा तू ये रे डगर डगर नदी बहादू चिल्लर पिल्लर झोके घेरे शहर शहर तोड़ता रे चिल्लड़ बिल्लड़ तू मी तू सारे हल्ला गुल्ला कर रे आम्ही ट्रॅव्हल कर आम्ही ट्रॅव्हल कर बॅट फॅक्टरीमध्ये आलो आहोत काश्मीरच्या जेट स्पोर्ट्स म्हणून असं आहे आणि इथे बॅट्स बनवले जातात. इकडे वर आता ती लोक बॅट विकतात तिथे चाललो आहे. मी काय क्रिकेट वगैरे खेळत नाही. काय मग घेतो सगळेजण टाइमपास करतात इकडे. घेणार कोण नाही असं वाटत नाही मला कोण घेईल. घेते का बघू. 4,500चे बॅट्स हे मुंबईला मी 450ला घेऊन देईल. हा ही चांगली आहे. हा बरे इथे अजून पण पुढे काही शॉप्स आहेत. सो तिथे बघितलं अगदी रिजनेबल भाव आहे. म्हणजे खूपच रिजनेबल. जशी ही 50 रुपयाला, ही एक मी घेतली आहे 50 रुपीजला, मग 100 रुपीजला. एक मी मोठी बॅट घेतली आहे माझ्या शेजारीला, ही मला पडली 200 रुपयाला, विच इज फाईन. आणि त्यासोबत मी तलवार घेतलेली अमृतसरमधून, सो मला ही पिशवी मिळाली. सो ओव्हरऑल बार्गेनिंग करायला पाहिजे, ते केलं तर होऊन जाईल. येस. सो भेटली बॅट, पोरं पण खुश आणि ठीक आहे. एक आठवण पण स्वस्तात पण भेटली तर घेऊन टाकली. इथे जाऊ नका, हे एक्सपेन्सिव्ह आहे. इथे जा, विच इज वॉट MMD प्रोडक्ट्स. आता हे कुठे आहे ते मला प्रॉपर माहिती नाही. सो जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर हे तुम्ही कॅप्चर करू शकता. चलो, सो वी आर गोइंग बॅक नाव. सो आम्ही खूप मोठा प्रवास करून श्रीनगरवरून आता जम्मूपर्यंत पोचलो आहोत. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि इथे पण तशी थंडी आहेच भरपूर.
आज असा आमचा हॉटेल स्टे आहे. काय नाही, फक्त हा एक रूम आणि बेड. सो मी जास्त इलॅबोरेट करून दाखवणार नाही आहे तुम्हाला, कारण का खूप थकवा जाणवतो आहे. आणि विदिन 3 आवर्स आम्हाला उठायचं आहे, कारण का उद्या 4:30 वाजता चेकआउट आहे आणि 5:45 आमची मुंबईला परत यायची ट्रेन आहे. सो असा होता आजचा दिवस. शिखरा राईड आणि मग नंतर त्यानंतर प्रवासच जास्त होता आणि मग बॅट फॅक्टरी देखील आपण पाहिली. आणि आता आम्ही आलो आहोत जम्मूमध्ये. जम्मूवरून आमची ट्रेन आहे मुंबईला जायची म्हणून. सो खूप जणं इथून वैष्णोदेवीला देखील गेले त्यांच्या पर्सनल एक्सपेन्सेसवरती. मी काय ते एक्सटेंड केलेलं नाही आहे. आय एम कमिंग बॅक टू मुंबई. सो या, दिस वॉज द डे. परतीचा प्रवास आता चालू होईल उद्यापासून आणि आम्ही ट्रेनमध्ये 1.5 दिवस तरी असू. उद्याचा पूर्ण दिवस आणि परवा 3:30-4च्या आसपास आम्ही बँड्राला पोहोचू. सो येस, चलो बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग्स. ट्रेनची जर्नी मी कंटिन्यू करेलच. लेट्स सी. माझं तिकीट कन्फर्म झालेलं आहे, जे RAC होतं, पण 3E आहे. म्हणजे मी सर्वात शेवटच्या डब्यात आहे आणि माझे बाकीचे सगळे जे काही टूरसोबत फ्रेंड्स होते हे झाले होते नवीन आणि हा पण माणूस, ते 3A मध्ये आहेत. सो ती लोक सर्वात पुढच्या डब्यामध्ये असतील असा माझा अंदाज आहे आणि मी मागच्या डब्यात असेल. सो खूप लोकांशी भेटणं होईल न होईल आय डोंट नो, बट द लास्ट टाइम विल मीट इज गॉन बी टुमॉरो अराउंड 4:30 AM असा माझा अंदाज आहे. बट लेट्स सी. सो तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. हाय, गुड मॉर्निंग. 4 वाजले सकाळचे. आम्ही जम्मूमध्ये आहोत आणि निघालो आहोत आता. जसं की तुम्हाला माहितीच आहे, जाट एक्सप्रेस अशी नावाची ट्रेन आहे आमची. 5:45ची ट्रेन आहे. सो सकाळी 3 वाजता सुटलो आहे, फ्रेश झालो आहे. 4 वाजले आहेत आणि बॅग वगैरे घेऊन निघालो आहे. येस. जी काका ने बोला का तो किने बोला का तो किने बोला बोला अब मैं बोला हूँ. अब मैं बिल्कुल ही बोला हूँ. कारण आड़े कागज साइन कराना पड़ेगा. एक बार जी मुंडलो बोके बाया. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी अख्खा दिवस झोपून काढला आहे. बाहेर सनसेट ऑलरेडी झाला आहे. हे कुठे आलं ते कळत पण नाही आहे. दिवसभर फक्त एक चहा खाल्लं, चहा पियालो. भूक पण तशी काही लागत नाही आणि का बॉडीची काही मुवमेंटच होत नाही आहे माझ्या. थंडी वाढत चालली आहे, एसीचा डब्बा आहे. बट मला खरं सांगू तर हे 3Eचं सिटिंग खूप आवडलं. आणि इकडे असं असे स्पॉटलाईट्स आहेत. सो मला काही रीड करायचं असेल जे मी काही करणार नाही आहे तर मी करू शकतो. प्रवास तसा चांगला चालला आहे. आता बहुतेक मी 6ला बसलो करेक्ट. सो 12 तास होऊन गेले आहेत प्रवासाचे. मध्ये जरा आदित्यला वगैरे भेटून आलो, टाईमपास केला आणि नंतर इथे येऊन स्क्रोल करतो आहे. मला नेट भेटायला चालू झालं आहे. सो तसा माझा वेळ जातो आहे. आता जरा काहीतरी थोडंफार खाईल, झोपेल आणि बघू. सांग ना. ही आता खायला आलेले ही लोक सगळ्याला खायला ना. आम्ही तुम्हाला बाय बाय करायला आले. मी देतोय ना क्लोजिंग स्टेटमेंट. कृपया मोनेटाइजेशन में याद करना. किसमें? मोनेटाइजेशन.
आप बताओ. नाही सगळं मस्त होतं. काही मित्र मिळाले. आणि मी कसा आहे, मी छान आहे ना. एक नंबरचा पण आला असता. गप बस, तुम्हाला लात मारलीस. हा माणूस मला झोपेत लात मारतो. होता तू बोल, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त. मी कसा होतो? मी छान होतो ना. खाला जसा होता. खाला. दे आर टॉकिंग अबाउट अथर्व रुके. अथर्व रुकेच ना. तू नाही दिसत त्याच्यात बरोबर. ह्याच्यात मी नाही दिसत. आता दिसतो. असा असा माझं तुम्हाला कधी भेटणार तुम्ही लोक? गणपतीत इन्व्हिटेशन असेल तर बघू. आणि माहिती आहे. आणि मग डायरेक्ट लग्नाला. आणि मग डायरेक्ट लग्नात. तुझ्या माझ्याच. महा येणार नाचत. तुम्ही हे रिच किड्स आहेत बाय द वे. ह्यांचे बंगले आहेत. हा, रिच किड्स ऑफ पालघर. ह्यांचे बंगले आहेत 2-2 फ्लोअरचे आणि 4 फ्लॅट्स आहेत. ही इज ऑल्सो रिच किड. इज इट? आपका भी बंगला है? अरे इनका बंगला है, बहुत बड़ा बंगला है. 2 फ्लोर का बंगला है. सी, अगर तूने बोला ना यू आर रिच किड, फटाफट फटाफट मागणी येतील तुला. ही इज सर्चिंग फॅनी, फाइंडिंग फॅनी. फाइंडिंग मनी. आय एम फाइंडिंग मनी. सेम इयर. बोल ना, चल ना, क्लोज कर ना. मग क्लोज करायचं आहे. सगळं व्यवस्थित होतं, मस्त झालं. थोडंसं अपडाऊन झालं बट ऑल गुड ॲट दी एंड. Would you like to travel again with Black Bus? Oh my God. That is a question. See, Black Bucks will sponsor. You see, might sponsor this video. ठीक है, लीडर्स इधर ही बैठे हैं, तो बुरा मत बोलो, अच्छा बोलो. I will get back to you. I don't know what is my next plan. So अच्छा. Might be yes, might be no. I will come back with Black Bucks if they sponsor my videos. कोलैब में सब कुछ करूँगा, बहुत तारीफ करूँगा ब्लैक बॉक्स की, बट मुझे पैसा चाहिए घूमने का. सही है ना? जे बोलतोयस ना ते लक्षात ठेव. तुला सगळे ब्लॉग मध्ये एडिट करायला लागेल. देख, अगर ये लास्ट, अभी देखिए ये तो लास्ट का ब्लॉग रहने वाला है. तो आई एम टेलिंग एवरीवन. कौन है? जय है. आणि कौन है ओनर? कौन है? वहीद है. अगर तुम लोग ये ब्लॉग देख रहे हो, तुम लोगों को कंटेंट अच्छा लगा, सो यू गाइस अप्रोच मी. नहीं, दे विल सी द व्लॉग्स ना, हाउ आई एडिट, एंड आफ्टर दैट वर्ड ऑफ माउथ से अगर किसी ने बोला तो हाँ. सो इफ यू गाइस लाइक दिस वीडियोस, दिस व्लॉग्स, प्लीज अप्रोच मी. आई एम ओपन फॉर कोलैबोरेशंस. मुझे फुकट में घुमाओ, तुम लोग का पब्लिसिटी करेगा. क्या बोलता है? सही ना? पर मुझे फुकट में ट्रिप चाहिए बस. करेक्ट. एंड छुट्टी भी मांग. फिर ऐसे लोगों से अच्छे रिव्यूज भी लेगा मैं. अभी ये लोग नील स्ट्रेट फेस लेके बैठे हैं. ठीक है ना? चलो बाय बाय. जाने का तो संग में तो मैं ना घर पे वैसे सेटिंग लगाया. गुड मॉर्निंग. ट्रेनमधला हा दुसरा दिवस चालू झालेला आहे. आमची ट्रेन लेट आहे बहुतेक. मला काय माहिती पडत नाही आहे, कारण का बाहेर नेटवरती तर असं काय दाखवत नाही आहे. पण रूट त्या लोकांनी चेंज केला आहे, डायवर्ट केला आहे. आणि एक स्टेशन काल जे येणार होतं ते अगदीच रात्री 2 वाजता आलं, जे 10 वाजता येणं एक्सपेक्टेड होतं. सो आता किती लेट होईल की ट्रेन टायमावरती ह्याचा अंदाज नाही आहे. सकाळचे 10 वाजले आणि झोप मस्त पूर्ण झाली आहे. आणि उठल्या हा व्ह्यू दिसतो. 2 वाजून 11 मिनटं झाली आहेत. 3 वाजता आम्ही मुंबईला पोचणार होतो. पण माझा जीव चालला आहे, एवढा डिले झाला आहे ट्रेन. ही लोकं मला बाय बाय करून गेलेली, परत आली रॅम्प वॉक करत. कुठून? कोणता डबा आहे? त्या डब्यात A1 पासून M1 पर्यंत.
वीट आलाय, वीट आता ट्रेनच्या जर्नीचा. आता मला घरी जायचं. सकाळची रात्र झाली, दुपारी 3 वाजता आम्ही मुंबईला पोचणार होतो, पण अजूनपर्यंत काय आमचं ठाव ठिकाणं नाही आहे. आम्ही जस्ट वापी सोडलं वनगाव स्टेशन आणि बहुतेक 8 वाजेपर्यंत बोरिवली येईल. म्हणजे मला घरी जाईपर्यंत 10 वाजते 100%. कालचा अख्खा दिवस ट्रेनमध्ये गेला, हा पण पूर्ण दिवस ट्रेनमध्येच गेला. त्याचा कंटाळा आला. आता काय तरी मी आता इडली खाल्ली, म्हणजे खूप 10-1 दिवसांनी आता इडलीवाला आल्या तर इडली खाल्ली, तर माझं मन तृप्त झालं आहे थोडंसं तरी. मला दिलाच आहे, पण मला आता घरचा डाळ भात खायचं आहे. डाळ भात पापड लोणचं आणि डाराडूर खोपायचं आहे. मला वैताग आला या ट्रेनचा, वैताग. नेक्स्ट ट्रिप मी आता फ्लाईटने करणार, मी नाही येणार ट्रेनने. हां ॲटलिस्ट यायची मी फ्लाईटने करणार. आता मला वैताग आला या ट्रेनचा. काल सकाळी 5:45 पासून आम्ही ही जी ट्रेन पकडली आहे ती अजून आता 7:30 वाजले, म्हणजे 2 दिवस गेले. आम्ही अख्खा दिवस ट्रेनमध्ये आहोत. वी हॅव कम्प्लीट ऑलमोस्ट हाऊ मेनी 40 आवर्स, 40 to 43 आवर्स इन दिस ट्रेन. आणि इतकी रडकी ट्रेन आहे. जर कोण काश्मीरला येत असेल आणि ह्या ट्रेनमधून पुन्हा मुंबईला यायचा प्रवास जर ते करणार असतील तर आय रिकमेंड अजिबात येऊ नका. ह्या ट्रेनचं नाव आहे जम्मू तवारी बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस. त्याला जांट एक्सप्रेस असं बोलतात. एकदम पकाव. डोंट कम, आय वोंट रिकमेंड ॲट ऑल. लेट्स सी आता मी कधी हीच ती ट्रेन गेले, तुम्हाला अजिबात यायचं नाही आहे. मी बांद्राला पोहोचलो आहे, 8:45 वाजले येईपर्यंत. येस, आता चाललो घरी. चला तर मग मी मुंबईमध्ये पुन्हा एकदा आलो आहे आणि दिमागात माझं आगमन झालेलं आहे असं मी बोलू शकतो. मुंबईमध्ये तशी थंडी कमी आहे, सो इतकं काही वाटत नाही आहे. 10 दिवस झाले. मुंबई दरवेळेस चेंज होत जाते, जशी बाहेर बघितल्या तिथं काही गोष्टी बदलल्या आहेत. सो ठीक आहे. एकंदरीत ट्रिप खूप छान झाली, मजा आली. आय वूड लाईक टू गिव्ह अ शाउट आउट टू ब्लॅक बक्स. खूप छान प्रकारे तुम्ही सगळं अरेंज केलं. जय आणि सगळे टीम लीडर्स ह्या सगळ्यांनी दे मेड शुअर की सगळे अरेंजमेंट्स खूप प्रॉपर होत आहेत. थोडं वर खाली होतं विच इज कम्प्लिटली फाईन. I will also like to take a moment and thank all my fellow travelers and जे नवीन झालेले फ्रेंड्स आहेत माझे, सौरभा, हर्ष, मग नंतर सूरज, प्रीतम अँड लास्ट बट नॉट द लिस्ट आदित्य. ह्या सगळ्यांमुळे माझी ट्रिप खूप चांगली झाली. सो आता 10 दिवसाचे घाणेरडे कपडे घेऊन, अनुभवांचं घाटोळं घेऊन आणि आयुष्यभर पुरतील एवढे मेमरीज घेऊन मी आता माझ्या नॉर्मल लाईफ म्हणजे रूटीन लाईफला पुन्हा चालू करणार आहे एका नवीन ऊर्जेसोबत, एनर्जीसोबत. आय होप तुम्हा सगळ्यांना ही जी काही सिरीज होती, व्हिडिओज होते, ब्लॉग्स होते ते आवडले असतील तर मला नक्की सांगा. नाही आवडले असतील, काही चुकलं असेल तर त्यासाठी माफ करा आणि मला कळवा. येस, सो भेटूया आता आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अनुभव घेताना, नवीन काही एक्सप्लोअर करताना. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सगळ्यांनी सुखी राहा, समाधानी राहा.